नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या अनेक नागरिकांनी आपली जुने घरं पाडून नवीन बांधकामं सुरू केलीत। शासनाकडून अनुदान लवकर मिळेल या अपेक्षेने अनेकांनी कर्ज काढून कामं पूर्ण केली, मात्र त्यांना घरकुलांचे संपूर्ण हप्ते त्यांना अद्यापही मिळालेले नाहीत। या अन्यायाच्या विरोधामध्ये आणि मोफत वाळूच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालयासमोर शेकडो नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। पहिल्या DPRमधील 76 लाभार्थ्यांना केवळ 2,30,000 रुपये मिळाले असून उर्वरित 20,000 रुपये अजूनही थकीत आहेत। विशेष म्हणजे एकूण 4 DPRमधील 1130 लाभार्थ्यांपैकी 1027 लाभार्थ्यांचे 50,000 रुपयांचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत। अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने हे लाभार्थी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेत। थकीत असलेले हप्ते तातडीने मिळावेत अशी वारंवार विनंती करूनही शासनाकडून कोणती दखल घेतली गेली नाही। आनंद पाटील तुपदाळे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। यासोबतच माहूर शहरातील अनेक नागरिकांकडे स्वतःची जागा उपलब्ध नसतानाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडातर्फे घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून देऊन योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे। शासनाच्या विविध आवास योजनातील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश असतानाही माहूर तालुका प्रशासनाच्या नियोजनाअभावी केवळ 40 लाभार्थ्यांना मोफतमध्ये केवळ 3 ब्रास, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची रोडा मिश्रित रेती उपलब्ध करून देण्यात आली। त्यामुळं 540 लाभार्थी अजूनही 5 ब्रास मोफत रेतीपासून वंचित आहेत। उर्वरित 540 आणि आधीच्या हजारो लाभार्थ्यांना तातडीनं मोफत 5 ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागण्यांसाठी आनंद पाटील तुपदाळे यांच्यासह शेकडो नागरिक भर पावसाळ्यामध्ये माहूरच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेत। पालकमंत्री, खासदार आणि आमदारांनी माहूरकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे। 2025 रोजी सर्वात आधी माहूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही आमरण उपोषणाबद्दल माहिती दिली, कारण की लाभार्थ्यांचे जवळपास 1100 लाभार्थ्यांचे गेल्या 8 वर्षापासून पैसे जे बांधकाम पूर्ण झालेले आहे, काही लोकांचं अर्धवट आहे, अशा लोकांची लाभार्थ्यांची आम्ही मागणी केली, पण ते आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांना जे हक्काची रेती 15 मे रोजी तेव्हा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घोषणा केली की लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती घरपोच दिली जाईल, पण घरपोच तर मिळाली नाही। आणि तहसीलच्या जवळपास 2-3 महिन्यापासून आम्ही चक्रा मारल्या, तरी पण लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही। आणि जे माहूर शहर गावठाण खूप कमी असल्यामुळे इथं बेघर लाभार्थी म्हणजे त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ भेटला नाही आणि मिळू बी शकत नाही, असे बेघर लाभार्थी बी खूप आहेत। त्यासाठी त्या लाभार्थ्यांना सुद्धा हक्काचं घरकुल मिळावं आणि घरकुल लाभार्थ्यांना रेती 5 ब्रास रेती मिळावी आणि 2018, 19 आणि 20पर्यंत ज्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत, काय अपुरे आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे तात्काळ जमा करावेत, ह्यासाठी आम्ही आज माहूर शहरातील शेकडो लाभार्थ्यासह आजपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहोत। प्रतिनिधी सचिन जाधव, नांदेड, NTV न्यूज मराठी।